आता मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी आपण जाणून घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून महत्त्वाची बातमी। आजपासून बेस्टने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची मोठी फजिती होण्याची चिन्ह आहेत, कारण बेस्टचे तब्बल 36,000 कर्मचारी आजपासून संपावर गेले। काल आधी महापौर बंगल्यावरती झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागणीवरती तोडगा निघाला नाही। त्यानंतर पुन्हा महापौर बंगल्यावरच बैठक घेण्यात आली, ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते। मात्र त्यातही तोडगा न निघाल्यानं संप होणारच अशी माहिती बेस्ट कृती समितीने दिली आहे। दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कृती समितीची बैठक होण्याची शक्यता आहे। दरम्यान जोपर्यंत मुंबई महापालिकेचे आयुक्त लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी दिलेला आहे। दुसरीकडे मुंबईच्या महापौरांनी काय म्हटलंय ऐकूयात। सर्व कामगार नेत्यांना विनंती केली आहे। आता त्या विनंतीला त्यांनी ऐकायचं नाही का तो त्यांचा निर्णय, आम्ही त्यांच्यावरती फोर्स करू शकत नाही। परंतु मुंबईकर जनतेवरती या बीएसटीचा संप कोणी लादू नये। मुंबईकर जनतेला बीएसटीची परिवहनची सेवा चांगल्या पद्धतीने मिळावी आणि त्यांचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तो सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणाने प्रामाणिकपणाने प्रयत्न करतोय। त्यासाठी आम्हाला काही अवधी लागेल, कारण यातून मार्ग काढायला पाहिजे, बीएसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढायला पाहिजे। संप करून काय बीएसटी आर्थिक संकटातून बाहेर पडेल असं तुम्हाला आम्हाला कुणालाच वाटत नाहीये। त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते संपावर जाणार नाहीत, काहीतरी आपल्याला एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल। आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आमची जी प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये बीएसटीचा कामगार हा महानगरपालिकेचा कामगार असल्याने त्याची सर्वस्व पगारापासून ते बाकी सर्व जबाबदाऱ्या हे महानगरपालिकेने घेतली पाहिजे। याचं जोपर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त लेखी स्वरूपात आम्हाला देत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे आणि म्हणून हा संप आज मध्यरात्रीपासून हा संप सुरू होणार। दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन करताना बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी काय म्हटलंय तेही ऐकूया। बेस्ट उपक्रमाची सर्वांना एक अतिशय चांगल्या दर्जाची सेवा देण्याची एक परंपरा आहे आणि त्या परंपरेला आपण कुठेही एक खंड पडू देणार नाही। या सर्वांची तयारी आहे आणि ह्याच परंपरेला टिकून ठेवण्यासाठी मला खात्री आहे की आमचे सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे 7 तारखेला सुद्धा कामावर हजर राहतील। मी सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना विनंती करतो की आणि आवाहन करतो की त्यांनी नेहमीप्रमाणे 7 तारखेला सुद्धा कामावर यावं आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांचा पगार जुलै महिन्याच्या 10 तारखेपर्यंत होईल याची मी खात्री देतो। तेव्हा कोणत्याही आवाहनाला प्रतिसाद न देता बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावरती गेलेले आहेत। त्याआधी बेस्टच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त काल बेस्ट दिन साजरा करण्यात आला। दादरच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हे बेस्ट दिनानिमित्त प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कधी काळी याच गाड्यांचा मुंबईच्या रस्त्यांवर मोठा राबता होता आणि खऱ्या अर्थानं लोकल आधी बेस्टच मुंबईची लाईफलाईन होती। आज भलेही लोकल मुंबईकरांना धावणं शिकवत असेल, पण मुंबईकरांच्या वेगाचं पहिलं पाऊल याच बेस्टच्या साक्षीनं पडलं। त्याच आठवणीतल्या गाड्या एका प्रदर्शनाच्या रूपानं आज एकाच आगारात लागल्या। निमित्त होतं बेस्ट बसच्या 17व्या वर्धापन दिनाचं। 1920 साली डबल डेकर इलेक्ट्रिक ट्राम धावली आणि 1947 साली बेस्टचं महापालिकाकरण झालं आणि बेस्ट उपक्रम झाला। तो आज हा बेस्ट 17वा आज बेस्ट दिन आहे आणि या निमित्त हे खास प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। घोड्यानं ओढणाऱ्या ट्रामपासून ते आजच्या बेस्ट पर्यंत साधारण 150 वर्षांचा हा इतिहास आहे। हाच इतिहास नव्या पिढीला समजावा आणि जुन्या पिढीनं चित्ररूपात तो पुन्हा अनुभवावा यासाठी हे प्रदर्शन भरवलं गेलं। ज्या जुनी तिकीट मशीन, फायर सेफ्टी उपकरणं
असा अनेक अमूल्य ठेवा पाहायला मिळाला. तर आम्हाला असा या प्रदेशातून संदेश द्यायचा आहे तरुण पिढीला, की ज्यांना कळलं पाहिजे की बेस्टचा इतिहास काय आणि बेस्ट आपल्या या मुंबईच्या जीवनाचा किती अविभाज्य भाग आहे. स्वस्त सुरक्षित सेवा प्रवास सेवा देणारी एकमेव संस्था आहे आपल्या मुंबईची. बस आणि आठवणींचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. मग भलेही ती परिवहनची एसटी असो किंवा मग खचाखच भरून मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी बेस्ट, जिनं पिढ्यानपिढ्यांचा भार वाहिला, तीच आता ढेसाळ कारभारामुळे भार होऊ लागली. याच कारभारानं बेस्ट फक्त प्रदर्शनापुरतीच उरू नये एवढीच अपेक्षा आहे. शैलेश थोरात, एबीपी माझा, मुंबई. आता बातमी आहे राज्यभर फोफावत चाललेल्या स्वाईन फ्लूची. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांना देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. म्हणूनच ते दोघेही काल सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी हजर राहू शकले नाहीत. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि आपल्याला आणि किरणला स्वाईन फ्लू झाल्याची माहिती दिली. आज बहुत खुशी का दिन है, लेकिन हम लोग बहुत दुखी हैं इस वक्त, क्योंकि इतने पूरे काम के बाद, पूरे साल के बाद जब हमारा ये वक्त आया कि हम आपके साथ खुशी मनाएं, और जो बीमारी हमें हुई है वो ऐसी है कि वो बहुत जल्दी फैलती है. H1N1 वायरस है, उसका आमतौर पे लोग उसको स्वाइन फ्लू कहते हैं. तो स्वाइन फ्लू की ये तकलीफ होती है कि जहां मैं जाऊंगा मैं और लोगों को दूंगा. तो अगले 1 हफ्ते तक हम लोग को घर में बंद रहना है ताकि हम किसी और को ना दे दें, और इसी वजह से हम आज वहाँ मौजूद नहीं है आपके साथ. इस बात का हमें बेहद दुख है. आणि फक्त आमिर खान आणि किरण रावच नाही तर मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये स्वाईन फ्लूची बऱ्याच जणांना लागण झालेली आहे. किती जणांना यात आपला जीवही गमवावा लागलेला आहे त्या संपूर्ण आकडेवारीवरती एक नजर टाकूया. ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूचे एकूण 292 रुग्ण आढळले, ज्यापैकी 16 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 144 रुग्ण आढळले स्वाईन फ्लूचे, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झालाय. मीरा भाईंदरमध्ये 69 रुग्ण आहेत स्वाईन फ्लूचे, 5 जणांचा मृत्यू झालेला आहे स्वाईन फ्लूमुळे. तर वसईमध्ये 74 रुग्ण आहेत स्वाईन फ्लूचे आणि 6 जणांचा आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. उल्हासनगरमध्ये 1 रुग्ण आढळलेला आहे स्वाईन फ्लूचा. भिवंडीमध्ये 3 रुग्ण अशा पद्धतीने आढळले, तर रायगडमध्ये 3. नवी मुंबईत देखील स्वाईन फ्लूचे 53 रुग्ण सापडलेले आहेत, ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. अशा एकूण 670 पैकी 32 जणांचा मृत्यू आतापर्यंत स्वाईन फ्लूने झालेला आहे. तेव्हा स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी काळजी घ्या. आणि स्वाईन फ्लूची नेमकी लक्षणं काय आहेत आणि या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ते देखील जाणून घेऊयात. स्वाईन फ्लूची लक्षणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताप येतो, घसा दुखतो, घसा खवखवतो, खोकला सुरू होतो तुम्हाला, नाक गळायला सुरुवात होते म्हणजे मोठ्या प्रमाणात सर्दी होते, अंग दुखायला लागतं, डोकेदुखी देखील वाढते. ही सगळी लक्षणं आहेत स्वाईन फ्लूची. ही लक्षणं आढळली की तातडीनं रुग्णालयात जा. काळजी काय घ्यायची तर ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्यानं तपासणी करायला हवी तुम्ही. स्वाईन फ्लूची लक्षणं दिसल्यास रुग्णालयात दाखल व्हावं. खोकताना नाकातोंडावरती रुमाल अथवा टिश्यू पेपर धरावा, नाहीतर इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हात स्वच्छ धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये. 5 वर्षांपेक्षा कमी आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. आणि या रोगाची लक्षणं आढळल्यास ती दूर होईपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नये. दरम्यान आर्वी तालुक्यातल्या काकडदरा या गावानं यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवरती आपलं नाव कोरलंय. बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचा चेक या गावाला देण्यात आला. याबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 2-2 अशा एकूण 4 गावांना विभागून देण्यात आलं. त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस भोसरे खातव आणि जायभायवाडी यांना देण्यात आलं, तर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस बिदाल आणि पळसखेडा या गावांना दिलं गेलं. या 4ही गावांना अनुक्रमे 30 आणि 20 लाखांची बक्षिसं विभागून दिली गेली. महाराष्ट्रातील दुष्काळ हद्दपार करून लोकांना पाणी जिरवण्याचं शिक्षण मिळावं या हेतूनं गेल्या वर्षी या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. यंदा एकूण 30 तालुक्यांमधल्या शेकडो गावांनी या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. गावकऱ्यांच्या श्रमदानानं उभ्या राहिलेल्या या जलसंधारणाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेता शाहरुख खान, नीता अंबानी, सिनेसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.
ते आहे ते 30 लाखाचं आहे. पाणी फाउंडेशन तर्फे 15 लाख आणि शासनातर्फे सुद्धा 15 लाख. विनंती करतो दरम्यान अभिनेता शाहरुख खान या कार्यक्रमावेळी नेमकं काय म्हणाला आणि शेतकऱ्यांचं आणि जलसंधारणाचं काम करणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याचं त्यानं कसं कौतुक केलं, ऐकूयात. कि हमारे के जो किसान भाई और बहन लोग हैं, जो आप लोग हैं महाराष्ट्र में, वो असली हीरो हैं. अब बहुत मेहनत करते हैं. मैं दिल्ली और मुंबई का हूं, तो मुझे शायद गांव के बारे में इतना ज्ञान भी नहीं है, लेकिन मैं समझ पाता हूं कि आप लोग बहुत मेहनत करते हैं. कड़ी धूप में बीज डालते हैं, उसके बाद सिंचाई होती है, उसके बाद उपजाई होती है, उसके बाद लेकर जाते हैं, कटाई होती है. और ये सब होने के बावजूद भी कभी कभी भगवान, अल्लाह, नेचर हमारा साथ नहीं देती और बारिश की प्रॉब्लम हो जाती है, पानी की प्रॉब्लम हो जाती है. आप हीरो इसलिए हैं कि जिस चीज पे आप डिपेंडेंट हैं, जिस चीज की वजह से आपकी सारी रोजी रोटी चलती है, जिस चीज की वजह से हम लोग जो हैं पल पाते हैं, वो चीज जिस पर डिपेंडेंट है, कभी कभी वो भी आपको नहीं मिली, तो आज आपने साबित कर दिया कि उसको भी, यानी पानी को भी आप खुद उपजा लेंगे. तो असली हीरो आप लोग हैं कि एकता से ज्यादा किसी चीज में और शक्ति नहीं है. मैंने वो फिल्म देखी, मुझे मालूम है आप सब लोग अलग अलग बिलीफ के हैं, अलग अलग कास्ट के हैं, अलग अलग रंग के हैं, अलग अलग आप लोगों की धारणाएं हैं, लेकिन इस काम के लिए, इस कार्य के लिए आप लोगों ने उन सब चीजों को पीछे छोड़ दिया और एकजुट होकर आपने इतनी मेहनत की है. तो आप जो हैं इस बात का जीता जागता सबूत हैं कि दुनिया चाहे कितनी भी कहे या लोग कितना भी समझें, हमारे देश में एकता बहुत है. तो ये भी मैंने आपसे सीखा और बहुत बहुत धन्यवाद मुझे ये सिखाने का. दुसरीकडे याच कार्यक्रमात नीता अंबानी यांनी चक्क मराठीमध्ये सगळ्या गावकऱ्यांचं आणि जलसंधारणाचं काम करणाऱ्या ग्रामस्थांचं कौतुक केलं, ऐकूयात. मला आज लगान फिल्म आठवते. घनन घनन घेर आई बद्रा. त्या फिल्ममध्ये आमिर हिरो होता, पण आज तो इकडे खरा हिरो झाला. मराठी लोकांनी हे दाखवले आहे की पृथ्वी आपली माता आहे आणि आपण पाणी संवर्धन करून मातेचा गौरव केला आहे. थेंबे थेंबे आपण महाराष्ट्राचे परिवर्तन करू. प्रत्येक स्त्री, पुरुष आणि मुलाला समान पाणी मिळेल. थेंबा थेंबानी समुद्र बनते, तसाच थेंबा थेंबानी महाराष्ट्र समृद्ध होईल. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. 9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे आणि पुण्यामध्ये काल भव्य मराठा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाण्यासह पुण्यात देखील मराठा समाजाच्या मोर्चाचा एल्गार बघायला मिळाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावेत, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या आणि अशा इतर मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला काल सुरुवात झाली. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून रॅलीची सांगता डेक्कनमधल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाली. याशिवाय ठाण्यात देखील जय भवानी जय शिवाजी म्हणत मराठा बाईक रॅलीमध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला. ठाण्यातील 3 हात नाकापासून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता मासुंदा तलावाजवळ झाली. यावेळी जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आलेला होता. दुसरीकडे 9 ऑगस्टच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती काल नवी मुंबईत देखील बाईक रॅली काढण्यात आली. नवी मुंबई आणि रायगडमधल्या लोकांनी या रॅलीचं आयोजन केलं. नवी मुंबईत दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, पनवेल, खारघर या ठिकाणी बाईक रॅलीचा रोड मॅप ठेवण्यात आला होता. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. मुंबईत निघणाऱ्या मराठा महामोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेल, रायगडमधून मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील असा दावा यावेळी केला गेला.